पुणे में अजित पवार ने आज कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी राय दी। उन्होंने बांग्लादेशी घुसपैठ, शरद पवार से चर्चा और किसान अनुदान जैसे विषय पर बात की। तो प्रश्न आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये। तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे। विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत। त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। परवा सैफवर जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता, हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं, ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं। रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली। त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं। कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो। आणि बाकीचे आपले VSI मधले जे काही प्रश्न आहेत, VSIच्या घेतलेल्या जमिनी, उचल पाणी परवाना, कुठं लेवलिंग, कुठं काय, कारण मी मध्ये लोणारवाडीला पण भेट दिलेली होती, नायगावला पण भेट दिलेली होती। त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना, व्हाईस चेअरमन साहेबांना, संचालक बोर्डाला केला।